गुड गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. चला सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 14, ट्रान्सपोर्ट ऑफ ईव्हीएस 1. ओके, आज आपण ईव्हीएस 1 चा न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसन नंबर 14, ट्रान्सपोर्ट. ओके, सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केलंय. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केलंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय केला करा. ओके, तर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? वाहतूक. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? वाहतूक. ओके, तर आपल्याला या लेसन मध्ये ट्रान्सपोर्ट बद्दल शिकायचं आहे. कुठले कुठले ट्रान्सपोर्ट आपण यूज करतो आणि ते ट्रान्सपोर्ट आपल्याला कसे हेल्प करतात त्याबद्दल आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे. ओके, चला स्टार्ट करूया. फर्स्ट बघा तुम्हाला काय दिलंय, ट्राय दिस. आता तुम्हाला इथे काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. ओके, तुम्हाला पिक्चर्स दिसतात सगळ्यांना. त्याच्यामध्ये बघा जो बॉय आहे तो पहिले स्कूलला जातोय, तो चालत चाललाय, वॉक करत चाललाय. दुसऱ्या पिक्चर मध्ये तो बायसिकल वर चाललाय आणि थर्ड पिक्चर मध्ये तो त्याच्या फादरच्या पप्पांच्या कार मधून तो स्कूलला जातोय. ओके, सगळ्यांना दिसतंय ना? तर बघा तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही ते दिलेला एक्सपेरिमेंट तो आपण बघूया. चिल्ड्रन लेट अस ट्राय अँड एक्सपेरिमेंट. मुलांनो चला आपण एक प्रयोग करूया. काय एक्सपेरिमेंट करूया? चूज अ फ्रेंड्स हाऊस, पार्क, शॉप और स्कूल दॅट इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम युअर होम. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमच्या घरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर असणारे तुमच्या मैत्रिणीचे किंवा मित्राचे घर किंवा गार्डन वगैरे, शॉप वगैरे, स्कूल वगैरे असेल ते तुम्हाला काय करायचं? चूज करायचं. ओके, म्हणजे तुम्हाला असे तुमचं जे घर आहे त्या घरापासून तुमच्या फ्रेंडचं घर 1 किलोमीटरवर असायला पाहिजे डिस्टन्सवर. आणि ते जे तुम्ही गार्डन चूज करणार आहे, पार्क चूज करणार ते सुद्धा तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर डिस्टन्सवर काय असायला पाहिजे? ते असं डिस्टन्सवर असायला पाहिजे. तर बघा काय क्वेश्चन विचारलाय. ऑन दॅट डे, ऑन द फर्स्ट डे यू वॉक टू युअर चूजन प्लेस. तर तुम्हाला काय करायचंय? जे तुम्ही चूज केलंय, समजा तुम्ही तुमच्या फ्रेंडचं तुमच्या घरापासून तुमच्या 1 किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर डिस्टन्सवर तुमचं फ्रेंडचं घर असेल. ओके, नाहीतर तुमचं स्कूल असेल, फॉर एक्झाम्पल स्कूल असेल आणि तुम्ही ते चूज केलं, स्कूल आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचंय? पहिल्या दिवशी चालत त्या स्कूलला जायचंय, स्कूल पर्यंत जायचंय. ओके, ऑन द सेकंड डे राईड टू इट ऑन युअर बायसिकल. दुसऱ्या दिवशी काय करायचं तुम्हाला? तुमच्या सायकलनी, बायसिकलनी जायचंय. जे तुम्ही चूज केलंय तुमच्या फ्रेंडचा हाऊस नाही तर स्कूलला तुम्हाला काय करायचं? बायसिकलनी जायचंय. थर्ड डे ला काय करायचंय? ऑन द थर्ड डे टेक अन ऑटोमोबाईल. काय करायचंय? थर्ड डे ला काय करायचं तुम्हाला? ऑटोमोबाईल म्हणजे स्वयंचलित वाहने, म्हणजे काही कार, कार वगैरे घेऊन जायचंय. ओके, कळलं? तर काय तुम्हाला डिफरन्स दिसणार बघा? काय डिफरन्स दिसेल? कोण सांगणार मला? ज्या तुम्ही जर चालत गेला तर तुम्हाला खूप जास्त टाइम लागेल लागेल ना. तर थोडं जर तुम्ही 1 किलोमीटर डिस्टन्सवर जर चालत गेला तर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल 20 मिनिट्स लागतील. ओके, वॉक करत जाणार तुम्ही तर तुम्हाला 20 मिनिट्स लागत आहे. तेच तुम्ही जर बायसिकलनी गेला तर तुम्हाला कमीत कमी 10 मिनिट्स लागतील. ओके, आणि जर तुम्ही कारनी गेला तर तुम्हाला 5 मिनिट्सच लागेल. ओके, तर बघा कसा डिफरन्स येतोय ना. तुमचं जे ट्रॅव्हलिंग आहे त्याच्यामध्ये डिफरन्स येतोय ना. चालत खूप जास्त 20 मिनिट्स लागत होते, पण बायसिकलने तुम्हाला 10 मिनिट्सच लागत आहेत आणि कारनी तर त्याच्यापेक्षा जास्त कमी लागतायत ना. सगळ्यांना कळालं? म्हणून तुम्हाला तो एक्सपेरिमेंट करून बघायला सांगितला होता. बघा नेक्स्ट नंतर काय दिलंय? व्हाईल डुईंग दिस ऑलवेज टेक युअर स्कूल बॅग विथ यू. आता तुम्हाला काय सांगितलंय?
तुम्ही हे जे करणार आहे त्याच्यासोबत तुमचं स्कूल बॅग सुद्धा घ्यायचंय. ओके. अँड यूज द सेम रूट फॉर ऑल 3 जर्नी. आता तुम्हाला हे जे तुम्ही केलं, फर्स्ट डेला तुम्ही चालत, सेकंड डेला तुम्ही बायसिकल, थर्ड डेला तुम्ही कार मधून, ते तुम्हाला आता स्कूल बॅग सोबत घेऊन जायचंय. आता फर्स्ट डेला तुम्ही चालत जाता, तुमच्यासोबत स्कूल बॅग पण आहे, तर तुम्हाला हेवी वाटणार, अजून तुम्हाला चालताना खूप त्रास म्हणजे वेळ लागेल लागेल ना. आणि जर बायसिकल वर जर तुम्ही ठेवून गेलेत बॅग, तर तुम्हाला ती इथे याला लावायला लागेल. तुम्ही असं पाठीमागं क्लचर लावणार. ओके. पण तुम्हाला पायडल तर मारायलाच लागेल ना. आणि नेक्स्ट तर तुम्हाला बघा कारमध्ये तर काहीच तुम्हाला ते तुमचं बॅग सुद्धा उचलायची गरज नाही पडणार. तुम्हाला एकदम इझिली आरामात तुम्ही स्कूलला जाऊ शकता. ओके. द टाइम टेकन फॉर इच जर्नी ऑन इच ऑफ 3 days. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तिन्ही दिवशी जो प्रवास केलाय तुम्ही, त्याला लागलेला वेळ काय करायचा तुम्हाला नोट डाऊन करायचंय. पहिल्या दिवशी तुम्ही वॉक करताना तुम्हाला किती टाइम लागला ते तुम्हाला नोट करायचं आहे वहीमध्ये, बुकमध्ये. बायसिकलवर किती टाइम लागला अँड कार मधून किती टाइम लागला ते तुम्हाला सांगायचं. ओके. त्याच्यानंतर बघा काय क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन, विच जर्नी टूक द लॉंगेस्ट टाइम अँड विच टूक द शॉर्टेस्ट टाइम. चला मला कोण सांगणार कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला जास्त टाइम लागेल आणि कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला कमी टाइम लागेल. चला कोण सांगणार मला, ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ओके प्रमिता सांग, कुठल्या जर्नी मध्ये तुला जास्त वेळ लागेल आणि कुठल्या जर्नी मध्ये तुला कमी वेळ लागेल. ओके, जास्त वेळ वॉक मध्ये. व्हेरी गुड हर्षद. तर बघा हर्षद, सॉरी, तुम्हाला वॉकिंग मध्ये जास्त टाइम लागेल आणि शॉर्टेस्ट टाइम तुम्हाला कार मध्ये लागेल. ओके. नेक्स्ट, ऑन विच जर्नी डू यू हॅव टू कॅरी युअर ओन थिंग्स. कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला जे तुमचं जे वस्तू आहेत, तुम्हाला तुमचं साहित्य घ्यायला लागेल, उचलून घ्यायला लागेल, कॅरी करायला लागेल. तर वॉक मध्ये ना, वॉक मध्ये बघा तुम्हाला तुमचं बॅग तुमच्या शोल्डरवर घ्यायला लागेल. बाकीचं बायसिकल आणि याच्यामध्ये कार मध्ये तर तुम्ही फक्त ठेवून दिले तुमची बॅग. ओके. तर काय नाही ते बायसिकल. ओके, सॉरी वॉक मध्ये. नेक्स्ट, विच वॉज द मोस्ट कम्फर्टेबल जर्नी. कुठली जर्नी इज कम्फर्टेबल आहे, आरामदायी आहे. तर मे बी, तर मला तर वाटतंय कार. कार तर इज कम्फर्टेबल जर्नी आहे. ओके. ऑन विच जर्नी डिड यू हॅव टू यूज फ्युअल. आता कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला फ्युअल म्हणजे तुम्हाला इंधन यूज करायला लागेल. कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला फ्युअल यूज करायला लागेल, कोण सांगणार मला कुठल्या जर्नी मध्ये फ्युअल यूज होतोय. येस, कार. व्हेरी गुड. कार मध्ये फ्युअल यूज होतोय, पेट्रोल डिझेल यूज होतंय ना. नेक्स्ट, ऑन विच जर्नी वेअर यू मोस्ट बॉदर बाय स्मोक अँड नॉईज. बघा कुठल्या जर्नी मध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला धूर आणि आवाज त्याचा जास्त त्रास होईल. कुठल्या जर्नी मध्ये तुम्हाला धूर आणि आवाज नॉईज जास्त त्याचा त्रास होईल. चला कोण सांगणार मला, कार मध्येच ना. कारचाच आवाज जास्त येईल आणि कारचाच नॉईज जास्त असेल. ओके. तर सगळ्यांना बघा क्वेश्चन, सगळ्याचे आन्सर भेटले. नेक्स्ट आता बघूया. फ्रॉम युअर आन्सर यू विल सी दॅट वॉकिंग टेक्स द मोस्ट टाइम. बघा, आणि या सगळ्या आन्सर वरून तुम्हाला काय कळालं की पायी चालताना तुम्हाला जास्त वेळ लागतो अँड यू हॅव टू पुट इन लेबर टू कॅरी युअर ओन थिंग्स. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागतं, स्वतःला म्हणजे स्वतःचं जे काही वस्तू वगैरे असेल ते सुद्धा स्वतःलाच म्हणजे वाहून न्यायला लागतं, स्वतःलाच कॅरी करायला लागतं. ओके. युझिंग अ व्हेकल सेव्ह टाइम अँड इफोर्ट. जर तुम्ही जर वाहनांचा यूज केला तुम्ही, तर तुम्हाला काय होतं, तुमचा टाइम सुद्धा सेव्ह होतो आणि तुमचं जे इफोर्ट्स आहे म्हणजे तुमचं जे मेहनत आहे ती सुद्धा कमी होते. कळालं सगळ्यांना. आता वॉकिंग मध्ये बघा काय होतं, तुमचं चालण्याची म्हणजे तुम्हाला जास्त टाइम लागतो आणि तुमचं मेहनत पण खूप करायला लागते ना. चालताना पायाचं जास्त म्हणजे पाय यूज करतो, शोल्डरचं होतं यूज. ओके. मग जास्त मेहनत पण करायला लागते. ओके. यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट वी नीड टू यूज द फ्युअल इन ऑटोमोबाईल. आणि तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं असेल आता, तुम्ही बोलताय व्हेकल इज कम्फर्टेबल जर्नी, व्हेकल मधून कम्फर्टेबल जर्नी होते. मग त्या व्हेकल साठी तुम्हाला हे पण माहिती आहे की फ्युअल्स यूज करतो, फ्युअल्स लागतात ना ऑटोमोबाईल मध्ये. म्हणजे जे स्वयंचलित वाहने आहेत म्हणजे कार्स
वगैरे त्यांना काय लागतं, फ्युलची गरज असते. ओके, इंधनाची गरज असते. धिस कॉजेस एअर अँड नॉईज पोल्युशन. पण याच्यामुळे काय होतं, एअर आणि नॉईज पोल्युशन होतं, हवेचं आणि अ, आवाजाचं प्रदूषण होतं. इट मीन्स दॅट डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव अ डिफरंट ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. बघा, जसं या ट्रान्सपोर्टचे, या वाहतुकीचे जसे आपल्याला काय होतात, चांगले परिणाम होतात, तसेच त्याचे वाईट सुद्धा परिणाम आपल्याला आहेत. आता बघा, व्हेकल तुम्ही बोलतायत आपल्याला लवकर म्हणजे टाइम कमी लागतो, इफोर्ट्स कमी होतात, हे आपले झाले ऍडव्हान्टेजेस. ओके, पण त्याचं जे पोल्युशन होतंय ते काय, डिसएडव्हान्टेजेस. मग जेवढे आपल्याला ऍडव्हान्टेजेस होतात तेवढे त्याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. इन टुडेज हाय स्पीड वर्ल्ड वी हॅव टू डिपेंड ऑन सेव्हरल मोड्स ऑफ ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. बघा, आता आजचं जे गतिमान जग आहे, आपलं जे गतिमान युग आहे, त्याच्यामध्ये काय होतं, प्रवास आणि साहित्य जे आपल्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, नाहीतर कुठलं काही सामान वगैरे ने-आण करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, ट्रान्सपोर्टची गरज असते, वाहतुकीची गरज असते. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेनी ऍडव्हान्टेजेस. मग आपल्या या वाहतुकीचे खूप सारे फायदे सुद्धा आहेत. ओके, तर काय काय ऍडव्हान्टेजेस आहे. वर्क गेट्स डन सुनर, तर आपल्या चुटकीमध्ये काय होतं, कामं लगेच होतात. टाइम अँड इफोर्ट्स आर सेव्ह, वेळ आणि श्रमाची, मेहनतची बचत होते. ट्रेड इज फॅसिलेटेड, ट्रेड म्हणजे काय, व्यापार वाढतो आपला. ओके, कसा व्यापार वाढतो बघा, आता जो रत्नागिरीमध्ये हापूस आंबा पिकतोय, ओके, तो तिथल्या तिथेच फक्त, आता जर तो हापूस आंबा तिथलेच लोकांमध्ये थोडी विकला जातोय, तो आपल्या मुंबईमध्ये सुद्धा येतोय. इव्हन मुंबईमध्येच नाही तर आपल्या बाहेरच्या देशात सुद्धा तो काय होतोय, विकला जातोय. म्हणजे याच्यामुळे काय होतोय, तो हापूस आंब्याचा म्हणजे जो मँगो आहे त्याचा काय वाढतोय, ट्रेड वाढतोय. ओके, अशा प्रकारे त्यांचा व्यापार वाढतोय. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाव कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. आता मी तेच सांगितलं, आता या मँगो मुळे काय होतंय, आता हा मँगो इवन रत्नागिरीमध्येच नाही तो पोहोचवला जात, तो मुंबईमध्ये सुद्धा पोहोचवला जातो, दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा पोहोचवला जातो. याच्यामुळे काय झालं, जगातील वेगवेगळ्या प्रदेशमध्ये प्रदेश आपल्या एकमेकांमुळे जोडले जात आहेत. ओके, नेक्स्ट, द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इवन ऑन अ ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. बघा, तर जे ग्लोबल लेवल आहे, जागतिक स्तरावर सुद्धा काय झालंय, वस्तूंची वाहतूक सोपी झालेली आहे. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल द लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ह. बघा, आणि हे ट्रान्सपोर्ट जे झालंय, ट्रान्सपोर्टमुळे सगळ्या लोकांना जे काय पाहिजे त्या गोष्टी मिळत आहेत, त्याच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल सुद्धा चेंज झालेली आहे. त्यांची जी जीवनशैली आहे, जीवनमान आहे, ते सगळं सुधारलेलं आहे. जसं गावामध्ये बघा, आधीच्या काळामध्ये गावामध्ये काही गाड्या वगैरे जात नव्हत्या, फक्त बुलक कार्टच जात होते. ओके, बैलगाड्यानेच प्रवास करता येत होते. पण आता लोक बघा, ऑनलाईन शॉपिंग करताय, ऑनलाईन शॉपिंगमुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टी मिळतात, आणि त्याच्यामुळे गावातल्या लोकांचं सुद्धा जीवन काय झालंय, सुधारलंय. ओके, ते सुद्धा त्यांचं लाईफस्टाईल चेंज झालंय. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडर. तर काय झालंय, जे टुरिझम आहे, शिक्षण आणि आरोग्य केंद्र आहेत, आरोग्य, या सगळ्या सुविधा सुद्धा काय झाल्यात, एकदम स्पीडर झाल्यात, म्हणजे गतिमान झालेल्या आहेत. ओके, टुरिझम कसं स्पीडर झालंय, तुम्हाला ट्रान्सपोर्टमुळे तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकताय, तुम्ही जाऊ शकता ना. टुरिझम म्हणजे तुम्ही कुठल्या तरी पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. ओके, एज्युकेशन सुद्धा गतिमान झालेलं आहे. ओके, हे सगळं आपले ऍडव्हान्टेज आहेत, कशाचे, ट्रान्सपोर्टचे. ओके, ड्यू टू व्हरायस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आलेलं आहे. ओके, हॅव अ क्लास डिस्कशन ऑन द ऍडव्हान्टेज ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर तुम्हाला काय करायचंय, क्लासमध्ये डिस्कशन करायचं, कशावर, ट्रान्सपोर्टचं ऍडव्हान्टेजवर, वाहतुकीच्या फायद्यांवर. कळालं सगळ्यांना, ऍडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन सगळ्यांना कळाले का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
ओके, चला आता नेक्स्ट आपण बघूया काय सांगितलं त्यांनी. कॅन यू टेल, बघा आता इथे तुम्हाला काही पिक्चर्स दाखवले. फर्स्ट पिक्चर बघा सगळ्यांनी. काही स्टुडंट्स आहेत, गर्ल्स आणि बॉईज आहेत. ते फुटपाथवर उभे आहेत. ओके, आणि त्यांच्या साईडला खूप सारं ट्रॅफिक आहे, खूप सारे कार्स वगैरे जात आहेत, बाईक्स वगैरे जात आहेत, आणि त्यांना खूप त्रास होतोय, त्यांना खूप कानांना त्रास होतोय. ओके, ते बघा कसं त्यांचा फेस वगैरे झालेला आहे. परत सगळा धूर वगैरे त्यांच्या नाकात वगैरे जात आहे. ओके, आणि सेकंड पिक्चर मध्ये काय दिलंय बघा. सेकंड पिक्चर मध्ये पण तुम्हाला बघा साईडला एकदम चांगलं एन्व्हायरमेंट, म्हणजे चांगला परिसर आहे, ग्रीन ग्रीन आहे सगळीकडे. पण हे जे ट्रक वगैरे आहे, कार वगैरे, त्याच्यामुळे बघा सगळं काही धूर वगैरे दिसतोय, पोल्युशन होतंय. ओके, बघा तुम्हाला काय सांगितलंय, स्टडी द पिक्चर्स अँड नोट द आन्सर्स टू द फॉलोइंग. तुम्हाला हे पिक्चर स्टडी करायचे आणि त्याचे आन्सर, क्वेश्चन्स विचारले ते आन्सर द्यायचे आहेत. बघा फर्स्ट क्वेश्चन काय, वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप. ते चिल्ड्रन्स कुठे थांबलेली आहेत, मुलं कुठे थांबलेली आहेत, बघा चित्रामध्ये कुठे थांबलेले आहेत, ऑन द फुटपाथ. फुटपाथवर थांबलेली आहेत ना, तर फुटपाथवर थांबलेली आहेत. वाय हॅव दे स्टॉप देअर, ते का तिथे तिथे थांबलेले आहे, तिथे का थांबलेले आहेत ते, कारण त्यांना काय करायचंय, रोड क्रॉस करायचंय. ओके, म्हणून ते थांबलेले आहेत, आणि खूप सारं ट्रॅफिक आहे. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग, व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग, ते चित्रातली मुलं काय करत आहे, काय करतायत ते, त्यांना आवाजाचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांचे इयर्स काय केलेत, क्लोज केलेले आहेत. कान त्यांचे काय केले, त्यांनी बंद केलेले आहेत. व्हॉट इज ट्रबलिंग देम, त्यांना कशामुळे त्रास होत असावा, कशाचा त्रास होतोय त्यांना, त्या ट्रॅफिकचा, खूप म्हणजे कार्स आणि बाईक्सचा नॉईजचा त्यांना काय होतोय, त्रास होतोय. ओके, state the differences between the plants and close to the road and those far away from the road based on the following points. तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट पिक्चर मध्ये, जो सेकंड पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिलंय, रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यापासून दूर असलेल्या वनस्पतीमध्ये काय फरक दिसतोय ते तुम्हाला सांगायचंय. बघा इथे रस्त्याच्या कडेला जी झाड आहेत, ते बघा कशी दिसतात, आणि इकडे जी मोठी मोठी झाड आहेत लांब, रस्त्यापासून लांब, तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला डिफरन्स दिसतोय ते तुम्हाला सांगायचंय. बघा फर्स्ट काय, या पॉइंट नुसार सांगायचंय. तर फर्स्ट काय दिलंय, फ्रेशनेस ऑफ लिव्स. तर लिव्स बघा कसे, जे रस्त्याच्या कडेला आहेत, जे रोडच्या साईडला आहेत, त्याचे लिव्स बघा, त्या प्लांटचे लिव्स बघा एकदम कोमजलेले आहेत. कसे झालेत, येल्लो कलरचे झालेत. ग्रीन दिसत आहेत का, नाही. बघा कसे झालेले आहेत ते, एकदम अम, हे झालेले, कोमजलेत. पण जे दूर आहेत, रस्त्याच्या लांब आहेत ती झाडं, त्याची लिव्स बघा किती फ्रेश वाटतायत, मोठ्या मोठ्या झाडांचे वाटतायत ना. तर इथे काय होतंय, या जे रोज इथून जे कार्स वगैरे, रोज जे ट्रान्सपोर्ट इथून जात आहे, रोडवरून जे कार ट्रक वगैरे जाते, त्याच्या धुरामुळे त्याचं काय होतंय, पोल्युशन होतोय, आणि त्याचा त्रास त्या प्लांटला होतोय. ओके, कलर ऑफ लिव्स, कलर ऑफ लिव्स बघा चेंज झालाय, ते सुद्धा चेंज झालंय. इथे बघा येल्लो कलरचे लिव्स दिसत आहेत रस्त्याच्या कडेच्या जे प्लांट्स आहेत त्यांचे, आणि इकडे जे मोठी मोठी झाड त्यांचे ग्रीन सगळे काय आहेत, लिव्स आहेत. आणि अपीरियन्स ऑफ प्लांट्स, आणि कसे प्लांट्स कसे दिसतात बघा, इथे बघा एकदम त्यांची हालत एकदम एकदम कोमजून गेलेले आहेत, आणि इकडे बघा किती टवटवीत दिसत आहेत. दिसतंय ना, सगळ्यांनी केलं ना ऑब्झर्वेशन, सगळे ऑब्झर्वेशन करतायत ना पिक्चरचं. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सगळ्यांना डिफरन्स दिसला, कसा डिफरन्स दिसतोय. ओके, तर त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे, ते आपण बघूया. बघा इथे सांगितलंय, फ्रॉम द ऑब्झर्वेशन अबाव यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट देअर इज अ कॉन्स्टंट ट्रॅफिक ऑन बिझी रोड. बघा, तर वरच्या ऑब्झर्वेशन वरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की जिथे कॉन्स्टंट ट्रॅफिक असते, म्हणजे या रस्त्यावर हा जो रस्ता इथे म्हणजे कॉन्स्टंट ट्रॅफिक असेल, हे आपल्याला दिसतंय. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युअल in the vehicles they constantly emit smoke and some poisonous gases. तर इथे जे नुसते कंटिन्युअस गाड्या चालू राहतात, त्याच्यामुळे त्या गाड्यातून काय निघतो, धूर निघतो, आणि काही विषारी वायू हवेत सोडले जातात. ओके,
These gases mainly include carbon dioxide, nitrogen dioxide and sulfur dioxide. बघा, आणि त्या गॅसेस मध्ये काय असतं? कार्बन डायऑक्साइड असतं, नायट्रोजन डायऑक्साइड असतं आणि सल्फर डायऑक्साइड असतं. सिमिलरली मायनर पार्टिकल्स ऑफ कार्बन अँड लीड आर ऑल्सो रिलीज इन टू द एअर. आणि त्याच्यातनं अजून काय निघतो त्या धुरामधून? कार्बन डायऑक्साइड, सॉरी, काय निघतं? पार्टिकल. कशाचे पार्टिकल निघतात? कार्बनचे. कार्बनचे आणि लीड. लीड म्हणजे शिसे, म्हणजे जे पेन्सिलचं असतं ना आपलं लीड, त्याचे पण कण निघतात. ओके, ते हवेमध्ये सोडले जातात. अँड एक्सेस ऑफ दिस सबस्टन्सेस लोअर द क्वालिटी ऑफ एअर इन द एन्व्हायरमेंट. आणि या सगळ्यांचा जास्त म्हणजे जास्त धूर हवेमध्ये जर झाला तर त्याचं काय होतं? आपल्या जे एन्व्हायरमेंटची एअर आहे त्याची क्वालिटी कमी होते, खराब होते. ओके, अँड दिस इज व्हॉट वी कॉल एअर पोल्युशन. आणि त्यालाच आपण काय बोलतो? एअर पोल्युशन बोलतो. ओके, कळालं सगळ्यांना एअर पोल्युशन कसा होतो? सगळ्यांना कळालं एअर पोल्युशन कसं होतं? जे ट्रान्सपोर्ट मधून धूर बाहेर निघतो त्याच्यामध्ये काय काय असतं? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड. आणि कधी कधी पार्टिकल्स असतात, मायन्यूट पार्टिकल्स असतात, छोटे छोटे पार्टिकल्स असतात. कशाचे? कार्बनचे आणि लीडचे. आणि हे सगळं जे आपल्या एन्व्हायरमेंटची एअर आहे त्याच्यामध्ये मिक्स होतात. मग हे मिक्स झाल्यानंतर जी एन्व्हायरमेंट मधली एअर आहे त्याची क्वालिटी काय होते? कमी, खराब होते. आणि ती क्वालिटी खराब जो होते म्हणजेच काय? तिथे एअर पोल्युशन होतो. ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलंय? एअर पोल्युशन अफेक्ट्स अॅनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. आता या एअर पोल्युशनचा अॅनिमल्सला आणि प्लांट्सला अफेक्ट होतो, परिणाम होतो. आपल्याला सुद्धा त्याचा आणि परिणाम होतो. बघा कसा होतो ते आपल्याला बघायचंय. फर्स्ट, ट्रॅकिया, लंग अँड आय डिसऑर्डर्स. एक्झाम्पल बर्निंग ऑफ आईज. बघा काय काय होतं आपलं? ट्रॅकिया, लंग्स. ट्रॅकिया माहिती सगळ्यांना, श्वसन नलिका होतं, त्याच्यातनं श्वास घेतो आपण, त्याला बोलतात ट्रॅकिया. परत लंग, फुफ्फुस आणि आईज याचे आपल्याला आजार होतात, जसं बर्निंग ऑफ आईज म्हणजे डोळे जळजळणे. हा एक आजार आहे. तो कशामुळे होतो? एअर पोल्युशन म्हणजे धूळ, आपल्या जे कार्बनचे पार्टिकल्स वगैरे जर डोळ्यात गेला ना तर त्याचा आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो. द लिव्स ऑफ प्लांट्स shrivel up and fall. Sprouts get scorched. The growth and development of plant is affected adversely. बघा काय होतं? जी झाडांची पाने असतात ती काय होतात? करपतात. श्रीवेल अप म्हणजे काय? करपतात आणि गळून पडतात. नंतर त्यांचे जे अंकुर वगैरे फुटलेले असतात ना, त्यांना कोंब वगैरे आलेले असतील तर ते सुद्धा जळून जातात. आणि झाडाची वाढ काय होते? कमी होते. ओके, नेक्स्ट, ते झाड तिथलं वाढतच नाही. नेक्स्ट काय? कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म द हॅबिटेट ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स लिव्हिंग देअर. द वाईल्ड एनिमल्स इन दिस फॉरेस्ट बिगॅन टू मायग्रेट एल्सवेअर. बघा, आता जर ज्या ठिकाणी जंगल वगैरे आहेत आणि तिथे जर जास्त वाहतूक वगैरे असेल, तिथे जर जास्त कार्स वगैरे, ट्रक वगैरे जात असतील, मग तिथले जे प्राणी राहतात, जंगलामध्ये जे प्राणी राहतात आणि जे जंगलातली झाडं वगैरे, त्याच्यावर सगळं त्याचं काय होतं? एफेक्ट होतं. ओके, सगळं ते हार्म, त्याला सगळं नुकसान होतं त्यांचं. ओके, आणि तिथली जी मग काही जे प्राणी असतात, वाईल्ड अॅनिमल्स असतात, ते ते फॉरेस्ट सोडून जातात दुसरीकडे राहण्यासाठी. ओके, द कॉन्स्टंट साऊंड्स ऑफ व्हेइकल्स create noise on a large scale. It causes ill effects such as restlessness, irritability, irritability, headache, लॅक ऑफ कन्सन्ट्रेशन, सायकोलॉजिकल डिसऑर्डर एक्सेट्रा. आता बघा, आता तिथे कंटिन्युअस गाड्या चालू आहेत म्हणजे रोज गाड्यांचा आवाज येणार. ओके, त्या गाड्यांच्या आवाजाने काय होतं? खूप जास्त म्हणजे आपल्याला त्रास होतो. बघा कधी कधी जर जास्त ट्रॅफिक मध्ये अडकलं आणि कोणतरी कंटिन्युअस हॉर्न वगैरे वाजवतात, तुम्हाला इरिटेट होतं ना? होतं तुम्हाला इरिटेट, असं तुम्हाला चिडचिड होते, डोकं दुखतं. ओके, तर असे काही परिणाम, सायकोलॉजी, मनोविकार असं काहीतरी होऊ शकतं. इफ देअर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीजेस. आता जिथे जास्त ट्रॅफिक असते तिथे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन जास्त होतं. ट्रॅफिक ऍक्सिडेंट कॉजेस इंजुरीज, डेथ अँड डॅमेज टू व्हेकल. आणि जे तुम्हाला माहिती आहे ऍक्सिडेंट होतात त्याच्यामुळे काय होतं? आपला तर जीव धोक्यात जातो आणि काय होतं? आपले जे वाहने आहेत त्याचं सुद्धा काय होतं? नुकसान होतं.
ओके, तर डिसएडव्हान्टेज कळालं सगळ्यांना? सगळ्यांना डिसएडव्हान्टेज कळाले का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण काय दिलं आपल्याला. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? वॉकिंग, रायडिंग अ बायसिकल, युझिंग अ प्रायव्हेट व्हेकल अँड युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट, विच ऑफ द अबाव ऑप्शन विल यू चूज ऑन द फॉलोइंग ओकेजन. ओके, तुम्हाला इथे काय ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली काय क्वेश्चन विचारले तुम्हाला, सांगितलंय की या वेळेस तुम्ही कुठला ऑप्शन चूज करणार. ओके, तर फर्स्ट काय दिलाय क्वेश्चन, गोइंग टू स्टडी ॲट फ्रेंड्स हाऊस हुज लिव्स नियर बाय. आता तुम्हाला तुमच्या घराजवळ जर मित्र राहत असेल तर त्याच्या घरी जायचंय तुम्हाला, तर तुम्ही काय यूज करणार? कशाचा यूज करणार? वॉकिंग, रायडिंग, बायसिकल, युझिंग अ प्रायव्हेट व्हेकल या युझिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट, कशाचा यूज करणार तुम्ही? चला सांगा. येस, वॉकिंग, तर तुम्ही चालत जाणार. ओके, नेक्स्ट, गोइंग टू युअर स्कूल विच इज अबाउट 1 किलोमीटर अवे. आता तुम्हाला स्कूलमध्ये जायचंय, जे स्कूल तुमच्या घरापासून 1 किलोमीटर वर आहे, तर तुम्ही कशाचा यूज करणार? कशाचा यूज करणार तुम्ही? बायसिकल ना, यूज ऑफ रायडिंग अ बायसिकल, तुम्ही बायसिकल वर सुद्धा जाऊ शकता. ओके, नेक्स्ट, टेकिंग मटेरियल टू अ सायन्स एक्झिबिशन इन अनादर टाउन. तर तुमचं सायन्स एक्झिबिशन आहे, तुम्ही काही बनवलेलं आहे प्रोजेक्ट वगैरे, ते तुम्हाला घेऊन जायचंय दुसऱ्या शहरामध्ये, तर तुम्ही कशाचा यूज करणार? तर तुम्ही काय यूज करणार? युझिंग अ प्रायव्हेट व्हेकल, तुम्ही स्वतःचं काय घेऊन जाणार? वाहन घेऊन जाणार, कार वगैरे स्वतःची घेऊन जाणार. ओके, नेक्स्ट, गोइंग टू वेडिंग इन द नेक्स्ट टाउन, तुम्हाला शेजारच्या गावामध्ये लग्नामध्ये जायचं असेल तर तुम्ही काय करणार? युझिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. ओके, तर तुम्ही सार्वजनिक वाहनांचा यूज करणार. ओके, कळालं सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी होती ही. नेक्स्ट, त्याच्यानंतर काय दिलंय बघा, from this, we realize that we should cultivate habits such as walking short distances or riding a bicycle for slightly longer distances. In this way, we can avoid the use of fuel burning vehicle and reduce the pollution. तर बघा काय सांगितलं इथे तुम्हाला, यावरून आपण असं लक्षात ठेवायचंय की आपण असं लक्षात ठेवायचं, आपण काय करतो, जर जवळच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण चालत जातो. थोडं आपल्याला जरा दूर लांब जायचं असेल 1 किलोमीटर अंतरावर, तर आपण कशाचा यूज करायला पाहिजे? आपण सायकल वापरायला पाहिजे. ओके, मग त्याच्यामुळे काय होणार? जास्त फ्युल यूज होणार नाही, आणि फ्युल यूज झालं तर एअर पोल्युशन, फ्युल यूज नाही झालं तर एअर पोल्युशन सुद्धा नाही होणार, आणि आपलं एन्व्हायरमेंट क्लीन राहील. ओके, at the other times using public or private transport can save the time and effort. In this way, we can reduce the severity of the harmful इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. बघा, आता इतर वेळी आपण काय करतो, जे खाजगी वाहने आहेत आणि सार्वजनिक वाहनांचा जर आपण यूज केला तर आपलं काय होतं, वेळ आणि आपली मेहनत सुद्धा वाचते. ओके, द फॉलोइंग आर द सम मोर रेमेडीज फॉर रिड्युसिंग पोल्युशन. आता तुम्हाला खाली काही रेमेडीज दिलेल्या ज्याच्याने आपण काय पोल्युशन काय करू शकतो, कमी करू शकतो. बघा काय सांगितलं पहिले, युझिंग फ्युअल्स दॅट कॉज लेस पोल्युशन, तर तुम्हाला असे इंधनाचा यूज करायचा, असं फ्युअलचा यूज करायचा ज्याच्याने कमी पोल्युशन होईल. ओके, टाइमली मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ व्हेकल, तुम्हाला काय करायचं, वेळोवेळी काय करायचं, तुमचं जे व्हेकल असेल कार वगैरे ते तुम्हाला दुरुस्त करायचंय आणि देखभाल करायचे. ओके, नेक्स्ट, युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲज फार ॲज पॉसिबल, तुम्हाला शक्यतो सार्वजनिक वाहनांचा यूज करायचा आहे. ओके, सार्वजनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं, बस वगैरे ट्रेन वगैरेचा यूज करायचा. नेक्स्ट, युझिंग प्रायव्हेट व्हेकल्स ओनली वेन नेसेसरी, आणि जे तुमचे प्रायव्हेट व्हेकल्स आहे जे जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच यूज करायचंय. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, अजून काय सांगितलंय बघा, प्लांटिंग ट्रीज एस्पेशली इंडिजिनियस और लोकल व्हरायटीज लाईक बनियान, पीपल, नीम, करंज कारंज एक्सेट्रा अँड केअरिंग फॉर देम. तर तुम्हाला काय सांगितलंय,
ट्री प्लांटेशन करायला सांगितलं बघा. ट्री प्लांटेशन केल्याने सुद्धा पोल्युशन होत नाही. तर कुठली झाडं लावायला सांगितले तुम्हाला? बनियान, वड, पिंपळ, नीम, कडुलिंब आणि करंज. आणि त्यांची काळजी घ्यायला सांगितले. These trees adapt easily to the local environment and help in enhancing biodiversity. आणि हे काय आहेत? हे जे झाड आहेत हे आपले जे स्थानिक पर्यावरण आहे त्याच्याशी सहज जुळवून घेतात. ओके, त्यांना कुठलंही एन्व्हायरमेंट म्हणजे त्यांना काय होतं, सूट होतं, म्हणून ती झाडं लावायला सांगितले. ओके. अवॉइडिंग फ्युअल्स दॅट कॉज पोल्युशन. तुम्हाला हे फ्युअल्स काय करायचे? अवॉइड करायचे. युझिंग म्हणजे जे ज्याच्याने पोल्युशन होतं ते वाले काय करायचे? फ्युअल्स अवॉइड करायचे, टाळायचे. आणि युझिंग फ्युअल सच ॲज LPG, CNG फॉर व्हेकल. CNG, LPG यासारखं काय करायचंय? फ्युअल यूज करायचे, त्याच्याने पोल्युशन होत नाही. ओके, कळालं सगळ्यांना? तर काय काय रेमेडीज सांगितलेले आहेत पोल्युशन कमी करायचे? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय. बघा इथे सीएनजीचा पंप दिलेला आहे. पेट्रोल पंप जसं असतं सीएनजी सुद्धा पंप आहे बघा इथे. हॅव अ क्लास डिस्कशन ऑन रेमेडीज फॉर पोल्युशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट. ओके, आता नेक्स्ट बघा काय दिलंय. ऑलवेज रिमेंबर, काय लक्षात ठेवायला सांगितलंय? अवर एन्व्हायरमेंट इज सेन्सिटिव्ह. दॅट इज वाय पोल्युशन इज डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑन इट. दिस इफेक्ट्स आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग अस. इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पोल्युशन. बघा आता आपलं जे पर्यावरण आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहे. ओके, त्यामुळे याच्यावर आपल्या एन्व्हायरमेंटवर काही जे पोल्युशन वगैरेचा लगेच इफेक्ट होतं. ओके, आणि खूप जास्त हार्मफुल म्हणजे घातक इफेक्ट होतं. ओके, आणि हे सगळं जे पोल्युशन आहे ते आपल्या पूर्ण लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे सगळे काही लिव्हिंग थिंग्स आहे सगळ्यांना काय हार्मफुल आहेत. आपल्याला सुद्धा हार्मफुल आहे कारण आपण सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहोत. ओके, अँड इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रिव्हेंट पोल्युशन. आणि आपण पोल्युशन नेहमी काय करायला पाहिजे? टाळलं पाहिजे. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा इथे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का काय इथे दिलंय? इन दिस मॉडर्न टाइम्स वी यूज कार, शिप्स अँड एरोप्लेन्स दॅट रन ऑन द फ्युअल. तर आताच्या काळामध्ये बघा आपण काय काय यूज करतो? कार्स यूज करतो, शिप्स यूज करतो, ओके, एरोप्लेन सुद्धा यूज करतो. आणि हे कशावर आपण चालवतो? इन फ्युअल्सवर. ओके, कशावर चालवतो? फ्युअल्सवर. इन द ओल्डन डे शिप डिड नॉट यूज सच अ इंजिन्स. आणि जुन्या काळामध्ये जे काही शिप्स वगैरे होते त्यांच्यामध्ये काही इंजिन्स वगैरे नव्हते. ते फ्युअल्सवर नव्हते वर्क करत, चालत नव्हते, रन नव्हते करत. ओके, दे हॅड सेल्स विच हेल्प टू यूज द फोर्स ऑफ द वाईन. दे वेअर कॉल्ड सेलिंग शिप. अँड इन दोज डेज पीपल ट्रॅव्हल ऑल ओव्हर वर्ल्ड ऑन दिस शिप. आता त्या काळामध्ये बघा शिप्स कसे होते? कसे शिप्स होते त्यांना? ते शिडाचे बोलतात त्याला. काय असायचं त्यांना? सेल्स लावलेले असायचं. म्हणजे हे जे शीड असते असे तुम्हाला दिसत असेल कापड लावलेलं असतं. त्या कापडाने काय व्हायचं? जिथून वारा येतो, ज्या दिशेने वारा येतो त्या दिशेने ती जहाज काय होते? फोर्सनी वाऱ्याच्या दिशेने जायची. ओके, त्याला बोलतात शिडाचे जहाज. ओके, त्याच्यामध्ये काय फ्युएल वगैरे युज होत नव्हतं. ओके, आणि या जहाजाचा युज करून माणूस जगभर फिरायचा त्या काळामध्ये. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. त्याच्यानंतर बघा काय दिलंय. ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग बायसिकल. आता बायसिकलचे बघा, बायसिकल जर तुम्ही युज केलं तर त्याचे काय काय ऍडव्हान्टेज आहेत? फर्स्ट बघा, फिजिकल एक्सरसाइज होते तुम्हाला. ओके, फिजिकल एक्सरसाइज तुमचा व्यायाम होतो. नेक्स्ट, स्मॉल लोड्स कॅन ऑल्सो बी कॅरीड. जे थोड्या प्रमाणात सामान सुद्धा वाहून नेता येतं आपल्याला. ओके, अँड नंतर काय होतं? डज नॉट कॉज पोल्युशन. पोल्युशन होत नाही कुठलंही. सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबन. सेल्फ रिलायन्स आहे, कोणावर अवलंबून नाही राहायला लागत. ओके, स्वतःच आपण पायडल आपण स्वतःच चालवायची. जिथं आपल्याला पाहिजे तिथं आपण थांबू शकतो. सेव्ह टाइम, वेळेची बचत होते. कॅन बी स्टोर इन अ स्मॉल स्पेस. आता सायकलला काय जास्त मोठी जागा लागत नाही, तुम्हालाही माहिती आहे. छोट्याशा जागेमध्ये ठेवता येते. सेव्ह मनीज, मेन गोष्ट म्हणजे सायकल जास्त कॉस्टली पण नसते. जेवढा कार कॉस्टली असते तेवढं सायकल तर नसते. आपल्या पैशाची बचत होते.
अँड लेस क्राउडिंग ऑफ व्हेकल्स ऑन द स्ट्रीट. आणि जर जास्त गर्दी पण होणार नाही. ओके, सायकल जर यूज केलं तर जास्त रस्त्यावर वाहनांची गर्दी सुद्धा होणार नाही. ओके, सायकलचे यूज डिसएडव्हान्टेज कळाले तुम्हाला? ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलंय. व्हॉट्स द सोल्युशन? ओके, Rohan and Sania always walk to school. Their school is 30 minutes away from their school house. There is a cultural function at their school today. बघा, रोहन आणि सानिया नेहमी शाळेत चालत जातात आणि त्यांच्या घरापासून फक्त 30 मिनिटावर त्यांची शाळा आहे. आणि आज त्यांच्या शाळेमध्ये कल्चरल फंक्शन आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. Their grandmother will accompany them to the function, but she gets tired easily because of her age. आता आणि त्यांच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे तर त्यांची आजी सुद्धा सोबत येणार आहे. पण त्यांच्या आजी चं वय जास्त असल्यामुळे ती पटकन थकते, म्हणजे जास्त वेळ चालू शकणार नाही. विच ऑफ द ऑप्शन लिस्टेड बिलो वुड यू सजेस्ट फॉर टेकिंग हर टू स्कूल? मग त्यांना कशाने स्कूलला जायला पाहिजे तुम्ही म्हणजे सजेस्ट करणार का? वॉकिंग, ऑटो रिक्षा, बस, स्कूटर अँड कार. कशाने जायला पाहिजे? ऑटो रिक्षा. ओके, ऑटो रिक्षाने जाणं. कार काढण्यापेक्षा मे बी ऑटो रिक्षा इज बेस्ट आहे. ओके, कार एवढी मोठी घेऊन जाणं त्याच्यापेक्षा ऑटो रिक्षा इझी होईल ना. कळतंय का तुम्हाला? जर त्यांची प्रायव्हेट असेल कार तर ते जाऊ शकता. ओके, प्रायव्हेट जर कार असेल तर जाऊ शकतात. ओके, नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट बघा, तुमचा लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. तर शेवटी काय दिलंय, व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो या लेसन मध्ये? द बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आपले जे ट्रान्सपोर्टेशन आहे, ट्रान्सपोर्ट आहे, वाहतुकीचा आपण आपल्यावर होणारे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम बघितले आपण. ज्युडिशियस मीन्स यूज ऑफ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि काय सांगितलं त्यांनी, जे ट्रान्सपोर्टची वाहतुकीची साधनं आहेत त्याचा आपण विचारपूर्वक यूज केला पाहिजे, वापर केला पाहिजे. द डेंजर टू द नेचर ड्यू टू द पोल्युशन कॉज बाय द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि या वाहतुकीच्या साधनामुळे खूप सारं प्रदूषण होऊन आपलं जे निसर्ग आहे ते धोक्यात आलेला आहे. ओके, अँड रेडीमीज फॉर द व्हेरियस टाइप्स ऑफ पोल्युशन. आणि आपण काय बघितलं, पोल्युशन प्रिव्हेंट करायचे वेगळे वेगळे रेमेडीज बघितले. ओके, सगळ्यांना लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा. सगळ्यांना लेसन कळाला? इझी लेसन होता ट्रान्सपोर्टेशन. ओके, सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे रोज बायसिकल बघता, कार मधून जाता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, जसं इथे बघा दाखवलंय पिक्चर मध्ये, बघा कसं रोज पोल्युशन होतं. असं तुम्ही रोज सिच्युएशन बघितली असेल ना तुम्ही. शहरामध्ये तर अशी खूप जास्त ट्रॅफिक वगैरे असतं, खूप सारं धूर वगैरे. ही सिच्युएशन तर सगळ्यांनीच बघितली. ओके, चला आता क्वेश्चन आन्सर्स बघूया. तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, राईट 5 सेंटेन्स ऑन हाऊ यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. तर तुम्हाला जे ट्रान्सपोर्ट मुळे कुठला फायदा झाला त्याच्यावर 5 वाक्य लिहायचे. ओके, कळालं तुम्हाला? तर फर्स्ट क्वेश्चन काय, फर्स्ट क्वेश्चनचा मिनिंग काय आहे? फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, काय यूज झाला ट्रान्सपोर्टेशनने? काय यूज झाला? तुमचं टाइम सेव्ह झाला, इफोर्ट्स सुद्धा कमी लागले. ओके, असे 5 सेंटेन्स लिहायचे. नेक्स्ट, लिस्ट 4 अदर फॅसिलिटीज दॅट हॅव बिकम अवेलेबल इन लोकल एरिया ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. काय सांगितलंय, तुमच्या ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्टनी तुमच्या परिसरामध्ये काय सुविधा उपलब्ध झाल्या असतील त्या सांगायच्या आहेत. ओके, कुठल्या कुठल्या सुविधा तुमच्या इथे झाल्या आहेत ट्रान्सपोर्टेशनमुळे, काय काय झालंय त्याच्यामुळे ते सांगायचं. ओके, नेक्स्ट, सजेस्ट द 4 सोल्युशन टू रिड्यूस द बर्डन ऑन द लोकल ट्रान्सपोर्ट. जे आपलं हे आहे, लोकल ट्रान्सपोर्ट आहे, आपल्या परिसरातलं जे वाहतूक आहे, आपल्या परिसरातलं जे वाहतूक आहे ते कमी करण्यासाठी, त्याचा ताण कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याला सोल्युशन द्यायचं आहे. ओके,
Next, find the area in your locality with the least pollution. Why is why is this the least polluted area? तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग काय करायचं, शोधायचा आहे. असा तुमचा कुठं भाग असेल तिथे कमीच गाड्या जात असतील, तिथलं एकदम क्लायमेट चांगलं असेल, पोल्युशन नसेल होत, आणि तिथलं का पोल्युशन नाहीये ते तुम्हाला लिहायचंय. ओके. नेक्स्ट, राईट द फुल फॉर्म्स ऑफ सीएनजी आणि एलपीजी. तर तुम्हाला सीएनजी आणि एलपीजीचा फुल फॉर्म लिहायचा आहे. ओके. 6 क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलंय. इन द अबाव पिक्चर विच व्हेकल कॉझिंग पोल्युशन. वरच्या पिक्चर मध्ये कुठलं जे व्हेकल आहे ते पोल्युशन कॉज करतंय, तर बस. जो बस आहे ते काय करते, पोल्युशन करते. ओके. व्हॉट रेमेडी विल यू सजेस्ट टू रिड्यूस द पोल्युशन कॉज बाय दिस व्हेकल. आणि हे जे तो बस जे पोल्युशन करतंय ते कमी करण्यासाठी तुम्ही त्याला काय सोल्युशन देणार ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. कळालं सगळ्यांना. क्वेश्चन आन्सर सुद्धा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस, विलेजेस मध्ये पोल्युशन जास्त नाही होत, कारण तिथे खूप कमी गाड्या वगैरे, जास्त ट्रान्सपोर्ट खूप कमी असतं, ना ट्रॅफिक असते. मोस्टली लोक तिथे बैलगाडी, बुलक कार्डचा यूज करतात. ओके. त्याच्यामुळं आपलं जे तुम्ही बघा, तुमचं आता जिथे राहता तुम्ही, शहरातलं तुमचं एन्व्हायरमेंट आणि गावाचं जे एन्व्हायरमेंट आहे ते किती चेंज असतं. तुमची इथली हवा बघा आणि गावातली हवा एकदम शुद्ध असते. ओके. तसंच आपले ट्रीज वगैरे सुद्धा सगळंच क्लायमेट सगळं चेंज होतं विलेज मधलं आणि टाउन मधलं. ओके. तर सगळ्यांनी काय करायचं, होमवर्क मध्ये एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क. ओके. चला मग अजून 2-3 मिनिटं आहेत, आपण रीडिंग घेऊया. ओके. चला, कोण रीड करणार लेसन, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके. हर्षद. हर्षद माईक ऑन कर आणि रीड कर. येस टीचर. हा, लेसनचं नाव आणि मग रीड करायला स्टार्ट कर. 14. Lesson number 14. Transport. स्टार्ट. Children, us let let us try an experiment. Choose a friend house, park, shop, or school that is 1 kilometer away from your home. Uh, on the first day, walk to our Your. chosen place. Second, on the second day, ride to it on your bicycle. Third, on the third day, take a automobile. While doing this, always doing this, always take your school bag with you. Use the same route for all three journeys. Now note down the following. First, the time taken for each journey on each of the 3 days. Which second, which journey took the longest time and which took the shortest time? Third, only which journey did you have to carry your own things? Fourth, which was the most comfortable journey? Fifth, on which journey did you have to use fuel? Sixth, on which journey were you most bothered by smoke and noise? ओके. माईक ऑफ कर. व्हेरी गुड. नेक्स्ट, कोण रीड करणार.
नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये पटकन. ओके, प्रमिता. अनुज, रीड कर. अनुज, माइक ऑन कर आणि रीड कर. Yes, teacher. हा. Your फ्रॉम from your answer, you will see that walking takes the most time and you have to put in labor to carry your all things. ओन थिंग्स. Using a vehicle, व्हेइकल. vehicle, व्हेइकल. vehicle हम्म. saves a time and effort. You must have also realized that we need to use us फ्युअल्स. fuels in automobile. This choose air कॉजेस. causes air and noise pollution. It means that different made मोड्स. of modes of transport have different advantage and disadvantage in today is टुडेज. today's high high speed हाय स्पीड. high speed world. We have to depend on several modes of travel and transport of ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन. modern means of ओके, माइक ऑफ कर. ओके, सगळ्यांना लेसन समजलाय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. होमवर्क सुद्धा कळाला सगळ्यांना? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके, बाय एव्हरीवन. टीचरांना बाय टीचर. बाय. हा बाय टीचर. बाय.